नमस्कार, बघूयात आजचा पहिला प्रकार। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। यामध्ये अर्धी वाटी गव्हाचं पीठ घालायचं आहे। सगळे पीठ आता आपण मिक्स करून घेऊया। हा पदार्थ चवीला अगदी भन्नाट लागण्यासाठी या पदार्थात आपल्याला एक वाटण ॲड करायचं आहे। तर हे वाटण तयार करण्यासाठी पाव वाटी भाजून घेतलेले शेंगदाणे घ्यायचे आहे। शेंगदाण्यांची मी सालं काढून घेतलेली आहे। 4 ते 5 हिरव्या मिरच्या आणि 4 ते 5 लसणच्या पाकळ्या घ्यायच्या आणि मुठभर कोथिंबीर घ्यायची आहे। आता यात थोडंसं पाणी घालायचे आणि आपल्याला हे वाटण अगदी बारीक असं वाटून घ्यायचे। वाटण बघा इथे मी चांगलं बारीक वाटून घेतले। तयार करून घेतलेलं वाटण आता या पिठामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपण पाव चमचा जिरं घालून घेऊया। पाव चमचा हिंग घालायचा आहे। हिंगाचा फ्लेवर या पदार्थामध्ये खूप छान लागतो। पाव चमचा हळदी पावडर घालायची आहे। पाव चमचा गरम मसाला घालूया आणि चवीप्रमाणे मीठ घालायचे। आता हे सगळे जिन्नस आपल्याला सुरुवातीला मिक्स करून घ्यायचे आहे, म्हणजे आपल्याला अंदाज येतो यात आपल्याला पुढे किती पाणी घालायची गरज पडणार आहे। आता थोडं थोडं करून यात पाणी घालायचे आणि याचं आपल्याला बॅटर हे तयार करून घ्यायचे। लक्षात ठेवा, एका वेळेस जास्त पाणी घालू नका, नाहीतर मग बॅटरमध्ये गाठी होऊ शकतात। त्यामुळे थोडं थोडं पाणी घालून याचं असं सरसरीत बॅटर तयार करून घ्यायचं। इथे आपण ज्वारीचं आणि शेंगदाण्याचं धिरडं बनवत आहोत, तर त्यासाठी तवा गरम करून घ्यायचा आणि त्याला तेल लावून ग्रीस करायचं आहे। तयार करून घेतलेलं हे धिरड्यांचं बॅटर 2 पळी आपल्याला तव्यावरती घालायचे आणि याला हलक्या हाताने पसरवून घ्यायचे। हे धिरडं दोघी बाजूंनी आपल्याला छान भाजून घ्यायचे। धिरडं एका साईडने भाजत आले की वरची बाजू याची कोरडी होती, यावरनं समजायचं धिरडं एका साईडने भाजून झाले। याला वरच्या साईडने तेल लावून घ्यायचे आणि उलटून घ्यायचे आणि दुसऱ्या साईडने देखील याला भाजून घ्यायचे। इथे मी हे धिरडं दोघी बाजूंनी छान भाजून घेतलेलं आहे। तुम्ही या धिरड्याला बघा मस्तशी जाडी पडलेली आहे आणि छान असं मऊ लुसलुशीत असं हे धिरडं तयार झालेलं आहे। असं हे धिरडं चवीला अगदी भन्नाट लागतं। कधी कधी रात्रीच्या स्वयंपाकाचा कंटाळा येतो, भाजी पोळी भाकरी बनवायची अजिबात इच्छा होत नाही, त्यावेळेस तुम्ही या हलका फुलका धिरड्याचा प्रकार बनवू शकता। एकदा नक्कीच ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 2। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 1 वाटी रवा घ्यायचा आहे। रवा जाड किंवा बारीक कुठलाही तुम्ही वापरू शकता। आता या रव्याची अगदी बारीक पावडर आपल्याला तयार करून घ्यायची आहे। इथे मी या रव्याची बारीक पावडर तयार करून घेतली। याला आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। ज्या वाटीने रवा घेतला होता ना, त्याच वाटीने 1 वाटी यामध्ये दही घालायचे आणि पोहे खायचे 2 चमचे यात गव्हाचं पीठ घालायचे। गव्हाच्या पिठामुळे हा पदार्थ क्रिस्पी आणि खुसखुशीत होतो। चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि सगळे जिन्नस मिक्स करून घ्यायचे। आता थोडं थोडं करून यामध्ये पाणी घालायचं आणि याचं बॅटर तयार करून घ्यायचं। इथे मी याचं बॅटर तयार करून घेतले। बॅटरची थिकनेस पाहून घ्या, या पद्धतीची आहे। जसं आपलं डोस्यांचं बॅटर असतं तसंच आपल्याला हे बॅटर ठेवायचे। झाकण ठेवून हे बॅटर आता 5 मिनिटांसाठी आपण मुरायला ठेवूया। बरोबर 5 मिनिट झालेले आहे। बॅटर चांगलं मुरलं गेलेलं आहे। आता याचे आपण डोसे बनवत आहोत। डोसे क्रिस्पी आणि कुरकुरीत आणि जाडीदार देखील होण्यासाठी यात आपल्याला अगदी चिमूटभर इनो घालायचा आहे। इनो नसेल तर तुम्ही इथे बेकिंग सोडा सुद्धा वापरू शकता। छान याला फेटून घ्यायचे आणि लगेच डोसे बनवायला सुरुवात करायची। डोसे तयार करण्यासाठी तवा गरम करून घ्यायचा, तव्याला तेल लावून घ्यायचं आणि थोडासा पाण्याचा शिंतोडा तव्यावरती घालायचा आणि नंतर हा तवा असा टिश्यू पेपरने पुसून घ्यायचा। असं केल्यामुळे काय होतं, डोसे अजिबात तव्याला चिटकत नाहीत किंवा तुटत नाही, अगदी परफेक्ट डोसे तयार होतात। आता 1.5 पळी डोस्यांचं बॅटर तव्यावरती घालायचं। अगदी हलक्या हाताने आपल्याला हा डोसा मस्त पसरवून घ्यायचा आहे। हा डोसा एकाच साईडने आपल्याला भाजून घ्यायचा आहे। डोसा एका साईडने भाजत आला की वरची बाजू अशी कोरडी होते। याला तेल किंवा तूप लावून घ्यायचे। इथे मी तेल वापरते, तुम्ही तूप सुद्धा वापरू शकता किंवा बटर वापरलं तरी सुद्धा चालेल। हा डोसा मी मस्त एकाच साईडने भाजून घेतला। पहा मस्त असा क्रिस्पी कुरकुरीत असा हा रव्याचा डोसा तयार झाला। हा डोसा दिसायला एवढा सुंदर दिसतो ना, त्यापेक्षा चवीला तर अगदी भन्नाट लागतो। लहान मुलं तर अगदी आवडीने खातील, इतका टेस्टी हा डोसा तयार होतो। नक्कीच या पद्धतीने एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 3। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 1 वाटी भिजवून घेतलेले पोहे घेतले। यामध्ये 1 वाटी बारीक रवा घालून घेतला। 1 वाटी यात पाणी घातलं आणि याला मिक्स करून घेतलेलं आहे। आता झाकण ठेवून हे मिश्रण आपल्याला 5 मिनिटांसाठी भिजायला ठेवायचं आहे, कारण यात आपण रवा घातलेला आहे तर रवा हा थोडासा फुलतो, त्यामुळे याला भिजवून घ्यायचं। 5 मिनिटांनंतर पाहू शकता रवा चांगला भिजलेला आहे। रव्याने पूर्ण पाणी हे शोषून घेतलेलं आहे। आता हे संपूर्ण मिश्रण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं।
3 ते 4 यात लसणच्या पाकळ्या घालायच्या, 3 हिरव्या मिरच्या घालायच्या, तिखट आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता, 1 इंच आल्याचे काप घालायचे आणि अर्ध लिंबू यामध्ये पिळून घालायचं। लिंबूऐवजी तुम्ही ते 2 चमचे दही सुद्धा वापरू शकता। थोडंसं पाणी घालायचं आणि याचं आपल्याला छान बॅटर हे तयार करून घ्यायचं या पद्धतीचं। आता हे तयार करून घेतलेलं बॅटर आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। बॅटरची थिकनेस पाहून घ्या, या पद्धतीचे आहे। जसं डोस्यांचं बॅटर असतं ना तसंच हे बॅटर आहे। यामध्ये बारीक चिरलेला कांदा, किसून घेतलेलं गाजर, 6 ते 7 कढीपत्त्याची पानं अगदी बारीक चॉप करून घेतलेली होती तर ती घातली। पदार्थाची चव ही दुपटीने वाढण्यासाठी यामध्ये आपल्याला फोडणी घालायची आहे, तर त्यासाठी एका छोट्या पॅन मध्ये इथे मी 2 चमचे तूप कडकडीत गरम करून घेतलं। यामध्ये पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरं आणि पाव चमचा हिंग घालून घेतला। तयार केलेली फोडणी बॅटर मध्ये घालून घेतली। यात चवीप्रमाणे मीठ घातलं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घातली। सगळे जिन्नस छान मिक्स करून घेतलेले आहे। आता सगळ्यात शेवटी यामध्ये पाव चमचा आपल्याला इनो घालायचं आहे। इनो ऐवजी तुम्ही ते बेकिंग सोडा सुद्धा घालू शकता। बॅटर छान मिक्स करून घ्यायचं आहे। बॅटर तयार झालंय। आता पॅन गरम करून घ्यायचं आणि याला तेल लावून ग्रीस करायचं। तयार करून घेतलेलं हे बॅटर आता तव्यावरती घालायचं। हलक्या हाताने याला असं थोडंसं जाडसर पसरवून घ्यायचं। झाकण ठेवून आता हे धिरडं आपल्याला मस्त असं भाजून घ्यायचं। धिरडं एका साईडने भाजत आलं की वरची बाजू मस्त अशी कोरडी होते। पाहू शकता वरची बाजू कोरडी झालेली आहे। धिरडं उलटून घ्यायचंय। आता दुसऱ्या साईडने देखील आपण याला भाजून घेऊया। इथे मी ही धिरडं दोघी बाजूंनी छान असं भाजून घेतलेलं आहे। तयार झालं इथे आपलं मस्त असं रवा आणि पोह्यांचं हे धिरडं। चवीला अगदी छान लागतं, मस्त असं जाळीदार तयार होतं। एकदा जर तुम्ही बनवलं तर आठवड्यातून नेहमी 2 वेळा तरी बनवाल, इतकं चविष्ट हे धिरडं बनतं। एकदा नक्कीच बनवून बघा। प्रकार क्रमांक 4। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 1 वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। यामध्ये पाव वाटी रवा घालून घेतलाय। रवा इथे आपल्याला बारीक वापरायचा आहे। पोहे खायचे 2 छोटे चमचे, यात बेसन पीठ घालायचे। बेसन पीठामुळे हा पदार्थ क्रिस्पी आणि खुसखुशीत होतो। 1 चमचा आलं आणि लसूणची पेस्ट घालायची आणि 1 चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा घालायचा। तिखट तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता। अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा यामध्ये घालून घेतला। पाव चमचा हळदी पावडर घातली। पाव चमचा गरम मसाला घातला। अर्धा चमचा जिरं घालून घेतलं आणि आता चवीप्रमाणे मीठ घालायचे। बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आणि सगळे जिन्नस सुरुवातीला मिक्स करून घ्यायचे आहे, म्हणजे अंदाजा येईल यात किती पाणी घालायचे। आता थोडं थोडं करून यात पाणी घालून घ्यायचे आणि याचं आपल्याला आता बॅटर हे तयार करून घ्यायचे। असं थोडं थोडं करूनच पाणी घाला, म्हणजे यामध्ये रव्याच्या गाठी होणार नाही। इथे मी याचं बॅटर तयार करून घेतलं। बॅटरची थिकनेस तुम्ही पाहून घ्या, या पद्धतीची आहे। जसं आपलं डोस्यांचं बॅटर असतं तसंच हे बॅटर ठेवायचं आहे। आता लगेच आपल्याला हे बॅटर 5 ते 10 मिनिटं छान मुरायला ठेवायचे। बॅटर मुरत आहे तोपर्यंत आपण एक चटपटीत चटणी बनवून घेऊया पदार्थासोबत खाण्यासाठी। चटणी बनवण्यासाठी 1 वाटी ओल्या नारळाचे काप घेतले। यामध्ये पोहे खायचे 2 छोटे चमचे फुटाण्याची डाळ घालून घेतली। फुटाण्याच्या डाळमुळे या चटणीला छान दाटसरपणा येतो आणि चटणी चवीलाही छान लागते। 1 इंच आलं आणि 3 ते 4 लसणच्या पाकळ्या घातल्या। 3 हिरव्या मिरच्या घालून घेतल्या आणि अर्ध्या लिंबाचा रस यामध्ये घातलेला आहे। चवीप्रमाणे मीठ घालायचं, मुठभर कोथिंबीर घालायची आणि पाणी घालायचं थोडंसं आणि ही चटणी बारीक वाटून घ्यायची। इथे मी ही चटणी वाटून घेतलेली आहे। आता या चटणीला आपण फोडणी देऊन घेऊया। त्यासाठी पॅनमध्ये 3 छोटे चमचे तेल कडकडीत गरम करून घेतलं। यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालून घेतली। मोहरी तडतडल्यानंतर अर्धा चमचा जिरं घातलं। 4 ते 5 कढीपत्त्याची पानं यामध्ये घालून घेतली आणि फोडणी चांगली मस्त तयार करून घेतली। गरमागरम ही फोडणी आपल्याला चटणीवरती घालून घ्यायची आणि चटणी ही मिक्स करून घ्यायची। इथे आपली ही चटणी मस्त अशी तयार झालेली आहे। ही चटणी खूप चटपटीत तयार होते। ही चटणी तुम्ही पराठ्यांसोबत, इडलीसोबत किंवा ढोकळ्यासोबत सुद्धा खाऊ शकता। इथे आपलं बॅटर देखील चांगलं मुरलेलं आहे। आता यापासून आपण लगेच धिरडी बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी तवा गरम करून घेतला। तव्याला तेल लावून घ्यायचे। तयार करून घेतलेलं धिरडीचं बॅटर साधारण 2 पळी आपल्याला तव्यावरती घालायचे आणि हलक्या हाताने याला आता पसरवून घ्यायचे। हे धिरडं आपल्याला दोघी बाजूंनी मस्त असं भाजून घ्यायचे। एका साईडने धिरडी भाजत आली की वरची बाजू याची कोरडी होते, याला तेल लावून घ्यायचे। तेलाऐवजी तूप किंवा बटर सुद्धा तुम्ही ते वापरू शकता। आता हे धिरडं आपण उलटून घेऊया आणि दुसऱ्या साईडने देखील याला भाजून घेऊया। इथे मी हे धिरडं दोघी बाजूंनी मस्त असं भाजून घेतलेलं आहे।
मस्त असं मऊ लुसलुशीत जाळीदार असं हे धिरडं आपलं तयार झालंय। हे धिरडं देखील अगदी झटपट तयार होतं, चवीला अगदी छान लागतं। रात्रीच्या जेवणासाठी भाजी पोळी बनवायची इच्छा नसेल तेव्हा तुम्ही हे धिरडं बनवून घेऊ शकता। असं हे धिरडं खूप असं मऊ लुसलुशीत होतं। तुम्ही हे धिरडं मुलांच्या टिफिन बॉक्समध्ये सुद्धा देऊ शकता। जर तुम्हाला रेसिपीज आवडत असतील ना मंडळी, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे जो व्हिडिओ सगळ्यात आधी चॅनलवरती अपलोड होतो ना त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळतं। बघूया प्रकार क्रमांक 5। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 1 वाटी मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे। यामध्ये आपल्याला 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घालायची आहे आणि 2 ते 3 हिरव्या मिरचीचे काप अगदी बारीक चॉप करून यामध्ये मी घातले। पाव वाटी बारीक चिरलेला कांदा घालून घेतला, अर्धा चमचा जिरं घातलं, पाव चमचा हळदी पावडर घातली, पाव चमचा गरम मसाला घातला, पाव चमचा हिंग घालून घेतला, चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे। आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। 1 छोटा चमचा यात लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे। सगळे जिन्नस मिक्स करून घ्यायचे। आता थोडं थोडं करून यामध्ये पाणी घालायचं आणि याचं बॅटर आपल्याला आता तयार करून घ्यायचं आहे। असं थोडं थोडं करूनच यामध्ये पाणी घाला, म्हणजे या पिठाच्या यात गाठी होणार नाही आणि अगदी स्मूथ असं हे बॅटर तयार होईल। इथे मी हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे। 1 वाटी इथे आपण बाजरीचं पीठ घेतलं होतं, तर त्यासाठी मी इथे 3 वाटी पाणी वापरलंय। जसं ताक असतं ना तशाच पद्धतीचं हे बॅटर ठेवायचं आहे, कारण इथे मला क्रिस्पी आणि कुरकुरीत डोसा बनवायचा आहे, तर त्यासाठी इथे मी असं अगदी ताकासारखं हे बॅटर ठेवलेलं आहे। बॅटर मी 5 मिनिटं मुरायला ठेवलेलं होतं। बॅटर मुरलेलं आहे। आता यापासून डोसे बनवून घेऊया। सगळ्यात आधी तवा गरम करून घ्यायचा, तव्याला तेल लावून ग्रीस करायचं आणि तवा हा अगदी कडकडीत गरम असायला याची काळजी घ्यायची। तवा छान मस्त कडकडीत गरम असला की लगेच आपल्याला हे जे बॅटर आहे ते तव्यावरती सोडायचे। बॅटर असं पडीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि नंतर हे बॅटर असं आपल्याला तव्याच्या कडेने असं तव्यावरती घालून घ्यायचे। आता हा डोसा आपल्याला क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत एकाच साईडने मस्त असा भाजून घ्यायचा आहे। डोसा एका साईडने छान भाजत आला की बघा यावरती असे छान ब्राऊन डॉट्स पडतात, यावरनं समजायचं डोसा मस्त असा भाजून झालाय आणि याच्या ज्या कळा असतात त्या सुद्धा ऑटोमॅटिकली अशा मोकळ्या होतात। मस्त असा इथे आपला हा बाजरीच्या पिठाचा क्रिस्पी कुरकुरीत असा हा डोसा तयार झाला। चवीला हा डोसा अप्रतिम लागतो। दिसायला एवढा सुंदर दिसतो ना, त्यापेक्षा चवीला अगदी छान होतो। रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, शेजारील बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे जो व्हिडिओ सगळ्यात आधी चॅनलवरती अपलोड होईल ना त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल। चला भेटू नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत धन्यवाद।